मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, जूनचा 24वा हप्ता अपडेट आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होते की जूनचा 24वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचा आणि मेचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींना जूनचा हप्ता येण्याची शक्यता आहे का, ही बातमी इथे सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्यामुळे अशाच खात्रीशीर आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. कारण लाडक्या बहिणीविषयी अतिशय महत्त्वाच्या अपडेट मी या चॅनलवर देत असते. ज्या लाडक्या बहिणींना सुरुवातीच्या हप्त्यापासून तर मेच्या हप्त्यापर्यंत रेग्युलर पैसे आले असतील अशा लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळणार आहे. यात काही शंका नाही, कारण त्या पात्र लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांना जूनचा हप्तासुद्धा मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेला जून महिन्यामध्ये 2 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि 24 हप्ते, तब्बल 24 हप्ते सगळ्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांना मिळालेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींचे वय 65 वर्षाच्या आतमध्ये आहे त्यांना जूनचा हप्ता मिळणार आहे. 65 वर्षापेक्षा जर 1 किंवा 2 दिवस जरी जास्त झाले तरीसुद्धा हप्ता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 वयोगटच ठेवलेला आहे आणि त्यामध्ये जर बसत नसाल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. समजा एखाद्या लाडक्या बहिणींना जून महिन्यात 65 वर्ष पूर्ण होत असेल तर अशा लाडक्या बहिणीचा लाभ बंद होण्याची शक्यता जून महिन्यामध्ये जास्त आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जो वयोगट ठेवलेला आहे त्याच्या आतमध्ये जर तुम्ही असाल तर आणि तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ तुम्हाला जून महिन्याचा मिळणार आहे. जून महिन्याचा GR जुलैच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये वितरणाला सुरुवात होणार आहे. जेव्हा GR येईल तेव्हा सगळ्यात आधी अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवणार आहोत. ज्या लाडक्या बहिणींची डेबिट स्टेटस ॲक्टिव्ह आहे, बँकेची KYC झालेली आहे, लाडकी बहीण योजनेची KYC व्यवस्थितरित्या झालेली आहे, त्यांना जूनचा हप्ता मिळणारच आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची KYCच केली नाही अशा लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता येणार नाही, कारण त्यांचे 6 महिन्यापासूनचेच हप्ते बंद झालेले आहेत आणि KYCची मागणी वारंवार आपण करत आहोत शासनाकडे आणि नक्कीच त्याला यशसुद्धा मिळणार आहे आणि KYC लवकरात लवकर सुरू होणार आहे. KYC यशस्वीरित्या झालेली आहे तरीसुद्धा पैसे येत नाही अशी कमेंट एका लाडक्या बहिणीची आलेली होती. तर याविषयी बोलणार आहे. तर हा पॉईंट असा आहे की काही लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे, आम्ही KYC सक्सेसफुली केलेली आहे तरीसुद्धा आम्हाला गेल्या 5 ते 6 महिन्यापासून पैसे आलेले नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे की कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ बंद झालेला आहे. जर ते कारण तुम्हाला माहीत पडलं तर तिथून पुढे आपण त्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. तर नक्की ज्या लाडक्या बहिणीचं हे काही प्रॉब्लेम असेल त्यांनी नक्की महिला बाल विकास विभागाकडे जाऊन चौकशी करा. जाताना सोबत आधार कार्ड घेऊन जायचं आहे. काही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही, मेचासुद्धा हप्ता आलेला नाही, मग जूनचा येईल का? तर एखाद्या लाडक्या बहिणीच्या बाबतीत असं होऊ शकते की काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता आलेला नसावा, तर जूनच्या महिन्यामध्ये त्यांना हप्ता येऊ शकतो. फक्त एखाद्या बहिणीच्या बाबतीत असं होऊ शकते आणि मागेही असंच झालेलं आहे. एका ताईंची मला कमेंट आलेली होती, त्यांना मागचे 2-3 महिने हप्तेच आलेले नव्हते आणि अचानक त्यांना मेचा हप्ता आलेला आहे. तर असं सुद्धा होऊ शकते. तर मैत्रिणींनो, ही होती अतिशय महत्त्वाची अपडेट. अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करत चला. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करत चला. त्याचप्रमाणे कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल या योजनेविषयी तर खाली कमेंट करून नक्की कळवा. आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.